महाराष्ट्रात आणखी एक कॅश बॉम्ब फुटला। उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका नेत्याच्या व्हिडिओमुळे राजकीय वाद निर्माण झालाय। व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी नोटांच्या पिशवीमध्ये बसलेले दिसतायत। विरोधी पक्ष त्यांच्यावर गरिबांसाठी असलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप करतायत। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बोरिवलीमध्ये विजयी होणे उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक आहे। या भागातील 6 जागा महिलांसाठी राखीव आहेत। तिकिटांवरील वादात नवीन चेहरे समोर येण्याची शक्यता। काल रात्री उशिरा फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये अचानक झालेल्या बंद दाराआड बैठकीमुळे राजकीय वातावरण तापलंय। आदित्य ठाकरे यांनी 22 आमदार फडणवीसांच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर लगेचच या बैठकीमुळे चर्चा झाली। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार। महापालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात आणखी एका मोठ्या खेळाचे दावे केले जात आहेत, ज्यामध्ये काका पुतण्यांची युती होणार असं म्हटलं जातं। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर आता वाढू शकतं। 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार हे अडकलेत। ज्यांना वाचवले जाणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान। ठाणे वाहतूक सतर्कतेचा इशारा। गायमुख घाट रस्ता 12 ते 14 डिसेंबर पर्यंत दुरुस्तीसाठी बंद राहील। जड वाहने भिवंडी ते वाडा, मुंबई नाशिक एक्सप्रेसवेवर आणि कशेळी कल्हेर मार्गावर वळवली जातील। अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। कुंभमेळ्यासाठी झाडे तोडल्याच्या निषेधार्थ राजकारणी आता अभिनेत्यासोबत सामील झाले। इंडिगोच्या संकटानंतर विमान वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईत गंभीरपणे प्रभावित झाली आहे। 30 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाली, त्यामुळे शहरातील हवाई प्रवास प्रभावित झाला। इंडिगो संकटांमुळे उड्डाणे रद्द, परंतु आता याचा रेल्वे सेवांवर परिणाम होताना दिसतोय। मुंबईहून येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण पूर्ण राहिलंय। लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं विधान केलंय। योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, परंतु महिलांचा हप्ता निश्चितच दुप्पट केला जाईल, फडणवीस यांचे विधान। दिवा येथील नाईक नगर श्री स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला, ज्यामुळे 3 महिला गंभीर जखमी झाल्यात। त्यापैकी एकीची प्रकृती अतिशय गंभीर आहे। सर्व महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल। 2.5 तासात मुंबई ते पुणे आणि बँड्रा ते वरळी सी लिंकवरील देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल पुढच्या वर्षी एप्रिल पर्यंत जनतेसाठी खुला होण्यास सज्ज। मुंबईतील बँड्रा ते कलानगर स्कायवॉकचं काम आता पूर्ण झालंय आणि 15 ते 20 दिवसात तो जनतेसाठी खुला होईल। मुंबई महापालिकेने मुंबईत कडक कारवाई केली आहे। वायू प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत 78 पेक्षा अधिक बांधकाम ठिकाणी काम थांबवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्यात। उल्लंघनासाठी 10,000 ते 1 लाख रुपयांचा दंड देण्यात येतो। नायगाव उड्डाण पूल असुरक्षित, वाढत्या अपघातांनंतर सुरक्षा उपायांवर प्रशासन उपस्थित झालंय। वाशी येथील लग्नाला उपस्थित असलेल्या एका स्वीडिश नागरिकाचा 4थ्या मजल्यावरून पडून जीव गेलाय। नाशिकमध्ये चॉकलेटच्या आमिषाने 75 वर्षीय वृद्धाने एका 9 वर्षाच्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय। आरोपीला अटक करण्यात आली। बिबट्या आणि वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकार नोकरी देणार। सूत्रांनी सांगितलंय की या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,19,250 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,90,000 रुपयांवर पोहोचली आहे। महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये दुःखद घटना घडली आहे। 5 वर्षाचा मुलगा खेळताना तलावामध्ये पडला। त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या पालकांनी देखील नदीमध्ये उडी मारली।